नमस्कार. आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चमचमीत असा खेकडा मसाला. अगदी दोन्ही हात माखून खेकडे खाण्याची मजा काही वेगळीच आहे. बघून मासेप्रेमींच्या तोंडाला अगदी लगेच पाणी सुटेल अशी ही रेसिपी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक करा. खेकडा मसाला बनवण्यासाठी 4 मोठ्या आकाराचे खेकडे अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याचे छोटे पाय म्हणजेच नांगी वेगळी काढून घेतलेली आहे आणि खेकडे साफ करताना कोणत्याही प्रकारची घाई न करता व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मसाला तयार करण्यासाठी 1 वाटी किसलेले सुके खोबरे खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आहे. खोबरे खरपूस रंगावर भाजून होईपर्यंत 4 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले होते. पॅनमध्ये थोडे तेल घालून कांदा खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात. कांदा व्यवस्थित परतून झाला आहे. आता त्यात 2 मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आले बारीक तुकडे केलेले, बारीक चिरलेले 2 टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊयात. आता भाजलेले खोबरे आणि कोथिंबीर त्यात मिसळून गॅस बंद करूयात. हे सर्व थंड करून घ्यायचं आहे. गॅस बंद केल्यावर त्यात 2 चमचे डाळवं घालायचे आहेत. डाळवं घातल्यामुळे ग्रेव्हीला दाटसरपणा आणि चव ही अप्रतिम येते. आता हे सर्व बारीक वाटून घेऊयात. हे पहा, खेकडे व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहेत आणि त्याची नांगी जी वेगळी ठेवली होती ती मिक्सरला पाणी घालून व्यवस्थित वाटून घेतली आणि गाळूनही घेतली. इथे मी नांगीच्या रसात आगळही मिक्स केलेले आहे. तुम्हाला हवे असल्यास लिंबू पिळू शकता किंवा कोकमही घालू शकता. आता फोडणीसाठी तेल गरम करून त्यात कढीपत्ता घातला. नंतर त्यात वाटलेले वाटण घालून 2 मिनिटं तेलावर परतून घ्यायचे. आता यामध्ये सुके मसाले घालून परतून घेऊयात. हळद, धनेपूड, मालवणी मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि गरम मसाला घालून मसाल्यांना तेल सुटेपर्यंत मंद गॅसवर परतून घेऊयात. नंतर त्यात चिंबोऱ्या आणि त्याचे पाय घालून मिक्स करून घ्यायचे. आता ह्यात घालूयात चवीप्रमाणे मीठ आणि मग बारीक नांग्यांचे गाळलेले पाणी आणि आगळं. सर्व व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे. मध्ये मध्ये एकदा दोनदा चेक करून घ्यायचे आहे. इथे आपले झणझणीत असे चिंबोरीचा दाटसर मसाला रेडी आहे. तुम्हाला हवे असल्यास गरम पाणी ओतून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. ग्रेव्ही पातळ हवी असेल तर अजून पातळही करू शकता. तांदळाची भाकरी आणि भातासोबत ह्याची चव दुपटीने वाढते. कोथिंबीर घालून गरम गरम सर्व करा आणि रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.